नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 176. उष्णकटिबंधीय प्रदेशात वापरण्यासाठी डिझाईन केलेले ट्रान्सफॉर्मर थंड प्रदेशात वापरायचे असल्यास टिंब. ऑप्शन ए, नेम प्लेट केव्ही रेटिंगच्या कमी लोड जोडणे आवश्यक आहे. ऑप्शन बी, नेम प्लेट केव्ही हे रेटिंगपेक्षा जास्त लोड जोडू शकतो. ऑप्शन सी वरील पैकी एक, ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नेम प्लेट केव्ही रेटिंगपेक्षा जास्त लोडवर जोडू शकतो. प्रश्न क्रमांक 177. सर्वाधिक प्रमाणात ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरण्यात येणारे इन्सुलेटिंग आणि कूलिंग द्रव टिंब हे आहे. ऑप्शन ए, खनिज तेल. ऑप्शन बी, पाणी. ऑप्शन सी, अस्करेल. ऑप्शन डी वरील पैकी नाही. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, खनिज तेल. प्रश्न क्रमांक 178. करंट ट्रान्सफॉर्मर हा टिंब आहे. ऑप्शन ए, व्होल्टेजची किंमत लेवल बदलणारा चुंबकीय घटक. ऑप्शन बी, एडी करंटचे डीसी करंट मध्ये रूपांतर करणारे साधन. ऑप्शन सी, करंटची किंमत बदलणारा चुंबकीय घटक. ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, करंटची किंमत बदलणारा चुंबकीय घटक. प्रश्न क्रमांक 179. ग्लुकोज रिले टिंब वापरला जातो. ऑप्शन ए, मोटरच्या संरक्षणासाठी. ऑप्शन बी, लाझनच्या संरक्षणासाठी. ऑप्शन सी, जनरेटरच्या संरक्षणासाठी. ऑप्शन डी, ट्रान्सफॉर्मरच्या संरक्षणासाठी. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, ट्रान्सफॉर्मरच्या संरक्षणासाठी. प्रश्न क्रमांक 180. ग्लुकोज रिले टिंब वार्निश आणि संरक्षण देते. ऑप्शन ए, ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये झालेला विद्युत फॉल्ट पासून. ऑप्शन बी, ट्रान्सफॉर्मरच्या बाहेरील आउटगोईंग फीडर मध्ये झालेला विद्युत फॉल्ट पासून. ऑप्शन सी वरील पैकी एक, ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये झालेला विद्युत फॉल्ट पासून. प्रश्न क्रमांक 181. पॉवर हेतूसाठी साधन वेन आकाराला प्राधान्य दिले जाते. कारण टिंब. ऑप्शन ए, यामध्ये कमीत कमी लॉसेस होतात. ऑप्शन बी, या प्रकारच्या वेव्हच्या आकारमध्ये ईएमएफ निर्माण करणे सोपे असते. ऑप्शन सी, त्यात वेव्हचा आकार सारखा असतो आणि त्याचे लाईन पॅरामीटर सुद्धा बदलत नाही. ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, त्यात वेव्हचा आकार सारखा असतो आणि त्याचे लाईन पॅरामीटर सुद्धा बदलत नाही. प्रश्न क्रमांक 182. सायनसायडल ईएमएफ टिंब. ऑप्शन ए, फ्लक्स 180 अंश ने निर्माण करून लीड करतो. ऑप्शन बी, फ्लक्स 90 ने प्रेरित करते. ऑप्शन सी, फ्लक्स 180 अंश ने प्रेरित करते. ऑप्शन डी, फ्लक्स 90 अंश ने प्रेरित करते. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, फ्लक्स 90 अंश ने प्रेरित करते. प्रश्न क्रमांक 183. ट्रान्सफॉर्मर मध्ये हमिंगचा आवाज प्रामुख्याने टिंबमुळे उत्पन्न होतो. ऑप्शन ए, मॅग्नेट फ्रिक्शन. ऑप्शन बी, टँकच्या भीती. ऑप्शन सी, ट्रान्सफॉर्मर ऑइल. ऑप्शन डी, ट्रान्सफॉर्मर वरील लॅमिनेशन. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, मॅग्नेटायझेशन. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, याचं बरोबर उत्तर आहे मॅग्नो फ्रिक्शन. प्रश्न क्रमांक 184. ट्रान्सफॉर्मरच्या फेज एंडला टॅपिंग लावण्याचा फायदा टिंब हा आहे. ऑप्शन ए, बुशिंगची संख्या कमी करणे. ऑप्शन बी, चांगले रेग्युलेशन प्राप्त करणे. ऑप्शन सी, व्होल्टेज मध्ये कमीत कमी बदल होतो. ऑप्शन डी, सहजतेने ऑपरेट होते. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, बुशिंगची संख्या कमी करते. प्रश्न क्रमांक 185. 3 फेज डेल्टा ट्रान्सफॉर्मर मधील एक फेज जळाल्यास ट्रान्सफॉर्मर टिंब सप्लाय देईल.
ऑप्शन ए 0 आउटपुट, ऑप्शन बी त्याच्या आउटपुट रेटिंगच्या 20%, ऑप्शन सी त्याच्या आउटपुटच्या रेटिंगच्या 40%, ऑप्शन डी त्याचे पूर्ण आउटपुट रेटिंग एवढा, ऑप्शन ई वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई वरीलपैकी नाही. प्रश्न क्रमांक 186. 420 बाय 220 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर 400 व्होल्ट डीसी सप्लायशी जोडल्यास टिंब. ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर जळू शकतो, ऑप्शन बी त्याचे आउटपुट 0 व्होल्टेज असेल, ऑप्शन सी त्याचे आउटपुट 220 व्होल्ट असेल, ऑप्शन डी त्याचे आउटपुट 230 व्होल्ट पेक्षा कमी असेल. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर जळू शकतो. प्रश्न क्रमांक 187. उच्च फ्रिक्वेन्सी असलेल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये फेराइड कोअर वापरले जाते कारण फेराइड कोअर ची टिंब असते. ऑप्शन ए रेजिस्टन्स कमी, ऑप्शन बी रेजिस्टन्स जास्त, ऑप्शन सी परमेबिलिटी कमी, ऑप्शन डी हिस्टेरिसिस जास्त. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रेजिस्टन्स जास्त. प्रश्न क्रमांक 188. खालीलपैकी कोणता ट्रान्सफॉर्मर सर्वात लहान आहे? ऑप्शन ए 2 केव्हीए 500 हर्ट्ज, ऑप्शन बी 2 केव्हीए 400 हर्ट्ज, ऑप्शन सी 2 केव्हीए 200 हर्ट्ज, ऑप्शन डी 2 केव्हीए 50 हर्ट्ज. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 2 केव्हीए 500 हर्ट्ज. प्रश्न क्रमांक 189. ट्रान्सफॉर्मर मध्ये ब्रीदरचे कार्य टिंब हे आहे. ऑप्शन ए वाइंडिंगला थंडावा देणे, ऑप्शन बी कन्झर्वेटर करून इन्सुलेटिंग ऑइल घेणे, ऑप्शन सी वाइंडिंगला इन्सुलेशन पुरवणे, ऑप्शन डी हवेतून ओलावा शोषून घेणे. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी हवेतून ओलावा शोषून घेणे. प्रश्न क्रमांक 190. टिंबसाठी क्रॉस ओव्हर वाइंडिंग वापरली जाते. ऑप्शन ए मोठ्या रेटिंगच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये उच्च व्होल्टेज वाइंडिंग, ऑप्शन बी लहान रेटिंगच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये उच्च व्होल्टेज वाइंडिंग, ऑप्शन सी लहान रेटिंगच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये कमी व्होल्टेज वाइंडिंग, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लहान रेटिंगच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये उच्च व्होल्टेज वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 191. कोअर प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंगचा वापर टिंब केला जातो. ऑप्शन ए कोअरचा पुढे ठेवलेल्या कमी असलेल्या वाइंडिंगसाठी, ऑप्शन बी बाहेरील बाजूने असलेल्या वाइंडिंगसाठी कमी व्होल्टेज, ऑप्शन सी कोअरचा पुढे ठेवलेल्या उच्च व्होल्टेज असलेल्या वाइंडिंगसाठी, ऑप्शन डी बाहेरील बाजूस उच्च व्होल्टेज वाइंडिंग. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कोअरचा पुढे ठेवलेल्या कमी असलेल्या वाइंडिंगसाठी. प्रश्न क्रमांक 192. टिंबसाठी हॉट रोल लॅमिनेशनचा वापर करून ट्रान्सफॉर्मरचे एक कोअरपेक्षा 15% जास्त तयार केले जातात. ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मरचा आकार वाढवण्यासाठी, ऑप्शन बी कॉपर लॉस कमी करण्यासाठी, ऑप्शन सी एक आणि चुंबकीय करंट मधील आयर्न लॉस कमी करण्यासाठी, ऑप्शन डी चांगले कूलिंग प्रदान करण्यासाठी. मित्रांनो, त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एक आणि चुंबकीय करंट मधील आयर्न लॉस कमी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 193. जेव्हा दोन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पॅरलर मध्ये चालत असतील आणि ट्रान्सफॉर्मरच्या इम्पिडन्स त्रिकोणाचा आकार एकसारखा नसेल तर? ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर पॉवर फॅक्टर आणि सामान्य लोड पॉवर फॅक्टर समान असेल, ऑप्शन बी ज्या पॉवर फॅक्टरवर ट्रान्सफॉर्मर चालवतात ते एकमेकांपासून वेगळे असतील आणि पुन्हा ते सामान्य लोडच्या पॉवर फॅक्टरपेक्षा वेगळे असतील, ऑप्शन सी ट्रान्सफॉर्मर ज्या पॉवर फॅक्टरवर चालतात ते समान असतील परंतु कॉमन लोडच्या पॉवर फॅक्टरपेक्षा वेगळे असतील, ऑप्शन डी पॉवर फॅक्टर ज्यावर ट्रान्सफॉर्मर चालतात आणि सामान्य लोडचे पॉवर फॅक्टर सर्व समान असतील. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ज्या पॉवर फॅक्टर वर ट्रान्सफॉर्मर चालतात ते एकमेकांपासून वेगळे असतील आणि पुन्हा ते सामान्य लोडच्या पॉवर फॅक्टर पेक्षा वेगळे असतील. प्रश्न क्रमांक 194. ऑटो ट्रान्सफॉर्मरचा सामान्य वापर कोणता? ऑप्शन ए कंट्रोल ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी आयसोलेटिंग ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन सी व्हेरिएबल ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन डी
ट्राय ट्रान्सफॉर्मर. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व्हेरिएबल ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 195. ट्रान्सफॉर्मर मध्ये म्युच्युअल फ्लक्सची किंमत टिंबटिंब असते. ऑप्शन ए कमी लोडवर बदलते आणि उच्च लोडवर स्थिर असते. ऑप्शन बी कमी लोडवर कमी आणि उच्च लोडवर उच्च असते. ऑप्शन सी कमी लोडवर उच्च आणि उच्च लोडवर कमी असते. ऑप्शन डी सर्व लोडवर समान. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व लोडवर समान. प्रश्न क्रमांक 196. ट्रान्सफॉर्मरचे वर्किंग प्रिन्सिपल टिंबटिंब आहे. ऑप्शन ए म्युच्युअल इंडक्शन. ऑप्शन बी स्टॅटिक इंडक्शन. ऑप्शन सी सेल्फ इंडक्शन. ऑप्शन डी डायनामिक इंडक्शन. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए म्युच्युअल इंडक्शन. प्रश्न क्रमांक 197. खालीलपैकी टिंबटिंब ट्रान्सफॉर्मरमध्ये टिंबटिंब बसवले जात नाही. ऑप्शन ए कम्युटेटर. ऑप्शन बी ब्रीदर. ऑप्शन सी कन्झर्वेटर. ऑप्शन डी ग्लुकोज रिले. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कम्युटेटर. प्रश्न क्रमांक 198. ट्रान्सफॉर्मर मध्ये इन्सुलेटिंग पदार्थामध्ये टिंबटिंब यामुळे बिघाड होऊ शकतो. ऑप्शन ए ओलावा. ऑप्शन बी धूळ. ऑप्शन सी वायंडिंग मधील वाईडस. ऑप्शन डी वरील पैकी कोणतेही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील पैकी कोणतेही. प्रश्न क्रमांक 199. ट्रान्सफॉर्मरचा रिएक्टन्स टिंबटिंब यावर अवलंबून असतो. ऑप्शन ए लिकेज फ्लक्स. ऑप्शन बी कोरचा आकार. ऑप्शन सी टाकीचा आकार. ऑप्शन डी वरील पैकी सर्व. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लिकेज फ्लक्स. प्रश्न क्रमांक 200. ग्लुकोज रिले टिंबटिंब वापरले जाते. ऑप्शन ए मोटरचे संरक्षण करण्यासाठी. ऑप्शन बी लाईनचे संरक्षण करण्यासाठी. ऑप्शन सी ट्रान्सफॉर्मरचे संरक्षण करण्यासाठी. ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ट्रान्सफॉर्मरचे संरक्षण करण्यासाठी. तर मित्रांनो आजपर्यंत आपण ट्रान्सफॉर्मर या चॅप्टरवर 200 पर्यंत MCQ विथ आन्सर बघितलेले आहेत. त्याच्यानंतर पण आणखीन आपण याचे आन्सर MCQ बघणार आहोत. तर याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं नसतील तर आपल्या YouTube चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघून घेऊ शकता. व तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तिथून सुद्धा तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.